नमस्कार मित्रांनो, याआधी आपण अंकाई टंकाई मोहिमेचा पहिला भाग पाहिलेला आहे आणि आता हा दुसरा भाग पाहत आहोत. चला तर पुढे पाहूया. दारुगोळा इथे साठवण्यात येत होता आणि हे बांधकाम आपण पाहाल ना, हे विटांचं आहे. तर विटांचं बांधकाम पेशवे काळामध्ये झालेलं आहे. म्हणजे शिवकाळामध्ये विटा वापरत नव्हते, फक्त दगडांचं बांधकाम असायचं. तर हे पेशवे काळामध्ये उभारलेली वस्तू असावी. विचार होता. अच्छा, काय भेसळ करत असेल? ते तेल तेल डालडा. अच्छा, डालडा मिक्स करत. ओके. ऑगस्ट जायचं दर्शन घ्यायला. जाऊया, ओपन आहे ना? हो, चला दर्शन घेऊया. चला दर्शन घेऊया. आता आपण अगस्त्य ऋषींच्या आश्रमाच्या ठिकाणी आलोय. तर इथे एक आख्यायिका आहे की भगवान श्री राम जेव्हा अयोध्या नगरीतून सीता मातेला म्हणजे वाचवण्यासाठी लंकेला निघाले ना, तेव्हा इथे अगस्त्य ऋषींची आणि श्रीराम यांची भेट झाली. तर त्या भेटीच्या दरम्यान अगस्त्य ऋषींनी श्रीरामांना तलवार, त्रिशूल, धनुष्य आणि बाण ही भेट दिली होती, अशी आख्यायिका. आणि त्या शस्त्रांनीच रावणाचा वध केलं श्रीरामांनी, अशी एक आख्यायिका आहे. तर हे पवित्र स्थान आहे आणि संपूर्ण भारतामध्ये अगस्त्य ऋषींचं हे एकमेव मंदिर आहे. दुसऱ्या कुठेच आपल्याला अगस्त्य ऋषींचं मंदिर सापडत नाही पूर्ण भारतभर. आपण अगस्त्य ऋषींच्या आश्रमात जाऊन अगस्त्य ऋषींचं दर्शन घेतलंय. तिथे अनेक देवतांचे पण मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. तर ते दर्शन झाल्यानंतर आपण आता किल्ल्याच्या पश्चिम दिशेला जातोय. तिकडे पाण्याचा एक तलाव आहे. त्या पाण्याच्या तलावाच्या ठिकाणी 3 समाध्या आहेत. तर ते 3 समाध्यांचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊन पुढे एक वाडा आहे, त्या वाड्याचे अवशेष आहेत. ते वाड्याचं पण आपण एक पाहणी करून त्याच्यानंतर मग आपण तिथून परतीचा प्रवास करून टंकाई किल्ल्याकडे जाणार. अच्छा, ह्या आताच्या आहेत नयन. हे आपण आता तलाव जाऊन बसलो ना. हो, तलाव. तर हा अंकाई किल्ल्यावरचा सर्वात मोठा तलाव आहे. म्हणजे इथे बहुतांशी मे महिन्यापर्यंत पाण्याची उपलब्धता असू शकते, पण बरेच पाणी दिसते याच्यामध्ये. तर आता आपण किल्ल्यावरील एकमेव सुस्थितीतील वाड्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलोय. तर हा एक भव्य वाडा आहे. आता आपण आतमध्ये जाऊन प्रत्यक्ष वाड्याचं स्वरूप कसं आहे ते पाहणार आहोत. तर चला. हा बघ ड्रोन. हा आहे अंकाई किल्ल्यावरील राजवाडा. राजवाड्याचा आतील भाग आता आपण पाहत आहोत. या राजवाड्यात एक गुफा आहे. त्या गुफ्यामध्ये मी पार आतमध्ये आहे ते. घुसण्याचा प्रयत्न करत आहे हा, त्या साईडला की बघायला दिसतंय का काय किती वाट? लांब त्या आहे. साईडला. त्या गुफेत शेवटपर्यंत जाण्याचा मी प्रयत्न त्याला बघ, करत ते- आहे. खूप अंधारी आहे आणि छोटी आहे.
या गुहामध्ये मी शेवटपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. शेवटी गेलो, पण मातीच्या गालामुळे ही पॅक झालेली दिसते, त्यामुळे मला रिटर्न यायला लागलं. या गडावरून आपण थम्सअप गड ही पाहू शकतो. राजवाड्याच्या बाहेरील भागाला एक झाड आहे. त्याला काही अंधश्रद्धाळूंनी या झाडाला पैसे ठोकलेले आहेत, त्यामुळे या झाडाची ही अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता आपण राजवाड्याच्या मागच्या भागाला येऊन मागील भाग पाहत आहोत. अंकाई किल्ला पाहून झाल्यावर आम्ही परतीचा मार्ग पकडला टंकाई किल्ल्यावर जाण्यासाठी. आता आम्ही टंकाई किल्ल्यावर चढण्यासाठी सुरुवात केली आहे. टंकाई किल्ल्यावर चढताना त्या टंकाई किल्ल्याच्या पायऱ्या एकाच कात्रामध्ये कोरलेल्या आम्हाला दिसत आहेत. आत्ता आम्ही टंकाई किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वाराजवळ येऊन पोचलो आहोत. हेच ते यादवकालीन शिव मंदिर. आता आम्ही गडाच्या मेन वरच्या भागावर पोचलो आहे, जिथं शिव मंदिर आहे, जे यादवकालीन बांधलेलं आहे. आणि आता त्या मंदिरात जाऊन आम्ही सर्व दर्शन घेणार आहोत. मॅम आपण नंतर घेऊ का तुझे चल हे नाही ना 1 मिनिट. आता बोल, मी सांगेन तेव्हा. आता पहिला यावं दे. हा आहे टंकाई किल्ल्यावरील तलाव, जिथे गायी तलावाच्या किनाऱ्याला चारा खाताना दिसत आहेत. यानंतर तलाव व मंदिर यांच्या समोर खूप मोठा सपाट असा मैदान असलेला पाहायला आपल्याला मिळत आहे. उतरत असताना आम्हाला एक जुनं मंदिर लागलं. त्या जुन्या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आम्ही आत शिरल्यानंतर मंदिरांच्या पिल्लरावर भिंतीवर खूप अशा सुंदर कोरीव काम केलेलं आम्हाला दिसलं. आमच्या गावामध्ये आम्ही आलोय. डॅमच्या इकडे आम्ही स्विमिंग साठी चाललोय. तर रस्त्याला दुतर्फा नुसते चिंचेची झाडं आहेत. झाडं पण किती जुनी आहेत. पाला कमी आणि चिंच जास्त. केवढे भरले. आम्ही आता पोहण्याच्या ठिकाणी पोचलो आहोत आणि पोहण्याचा आनंद घेत आहोत. पाणी खूप थंड आहे, पण आम्ही गड चढ उतार केल्यामुळे आमचे शरीर खूप थकलेले आहे व गरमही आहे. त्यामुळे या थंड पाण्यात पोहताना आम्हाला कुठलाही त्रास न होता उलट आनंदच येत आहे. लय पुढे येऊ नका, झूम करेल मी. नाही आज तिथं मीच नाही म्हणला. दोन मिनिटाची बस झाली सिटी. नाही पाय टेकत बघ आहे अभि. ही आहे त्या अंकाई गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. त्यानंतर आम्ही ज्या घरात राहत होतो त्या घरातील लोकांच्या सांगण्यावरून त्या लोकांचे मनोरंजन करताना आमचे गायक आनंद शिंगे दिसत आहेत. अशा प्रकारे आमची अंकाई टंकाई किल्ले मोहीम पार पडली. ती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर या व्हिडिओला जरूर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा व सर्वांचे धन्यवाद.